हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी खूप दिवसांनंतर रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण बनवणार आहोत फक्त हिवाळ्यात मिळणारी ओल्या हरभऱ्याची भाजी. हिवाळा आता सुरू झालेला आहे आणि ही भाजीसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. चला तर मग आपण बनवायला घेऊया हरभऱ्याची भाजी. खरं तर ही भाजी बनवणं खूप इझी आहे. एकदमच क्विक बनते. पण भाजी निवडायला खूप जास्त वेळ लागतो. कारण या भाजीमध्ये बऱ्याचदा अळ्या असतात. त्यामुळे ही भाजी खूप लक्षपूर्वक निवडावी लागते. ही भाजी निवडायची पद्धत म्हणजे अशा पद्धतीने ह्याची पानं एक पान झटकून घ्यावं लागतं. कारण बऱ्याचदा या अळ्या खूप लहान असतात, आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे एक पान झटकूनच घ्यावं लागतं. त्यानंतर त्याचे जे देठ आहेत ते तोडून ही पानं वेगळी करून निवडून घ्यायची आहेत. आजकाल ही भाजी मार्केटमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आणि अगदी हिवाळा संपल्यानंतर सुद्धा अवेलेबल असते. पण त्यावेळेस ही भाजी शक्यतो अवॉइड करावी. कारण त्या दिवसांमध्ये त्यामध्ये खूप जास्त अळ्या असतात. बऱ्यापैकी हिवाळा सुरू झाल्यानंतरच ही भाजी आणावी. भाजी निवडून झालेली आहे. आपण आता तिला स्वच्छ धुवून घेऊया. भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला आपण एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून एक 10 मिनिटं आपण त्याला तसंच ठेवूयात. म्हणजे भाजीवरती आजकाल बऱ्याचदा पेस्टिसाइड्स किंवा जर्म्स असतात. ते निघून जातात. यामध्ये आपण कपभर मुगाची डाळ घालणार आहोत. काही लोकं यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकतात. पण मुगाची डाळ खूप जास्त टेस्टी लागते. ही आपण एक 15-20 मिनिटं भिजवून ठेवणार आहोत. कढईमध्ये 2 लहान चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण हिंग घालूया, जिरी, 5-6 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या कट करून घालूया. हे छान परतून घ्यायचं आहे. लसूण जास्तही घालू शकता तुम्ही. त्याने खूप छान टेस्ट येते. स्वच्छ धुतलेली भाजी आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता मुगाची डाळ घालणार आहोत, भिजवून ठेवलेली. आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ. तुम्ही पाहू शकता ही भाजी आपण ज्यावेळेस निवडतो तेव्हा खूप जास्त दिसते, पण शिजून खूप थोडी होते. सो त्या पद्धतीने तुम्ही भाजी ची क्वांटिटी डिसाईड करू शकता. ह्याला आपण एक 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घेऊया. भाजी छान शिजत आलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यावरती मस्त लिंबू पिळून गरम-गरम सर्व्ह करूया. लिंबू पिळायला अजिबात विसरू नका आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू.